आणि आता पुढची एक महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना शेतकरी संघटनेच्या वतीने आत्मदहनाचा प्रयत्न साताऱ्यात झाल्याचं बघायला मिळतंय। साताऱ्यातून या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात। शिवसेना शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न झालाय। साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशा प्रकारे आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय। तर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी त्या आंदोलकाला या ठिकाणी ताब्यात घेतलं असून शेतकऱ्यांना थकीत एफआरपी देण्याच्या मागणीसाठी अशा प्रकारे या ठिकाणी आंदोलन करत आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे। साताऱ्यातली ही घटना आपण पाहतोय। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे। तर पोलिसांकडून या आंदोलकाला ताब्यात घेण्यात आले आहे। तर शेतकऱ्यांना थकीत एफआरपी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। तर साताऱ्यातील जाम इथल्या महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न आणखीन एक साताऱ्यातून दुसरी एक महत्त्वाची बातमी आत्मदहनाचीच आहे। ती म्हणजे साताऱ्यातील जाम इथल्या महिलेने देखील आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशा प्रकारे तिने आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। वारंवार गावातील एक व्यक्ती आपल्याला त्रास देत असल्याने कंटाळून त्या व्यक्तीच्या जाचाला कंटाळून आपण प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून अशा प्रकारे या ठिकाणी आत्मदहन करत असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे। तर पोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला आहे।